काम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यावर पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. यापूर्वीच्या 2 प्रकरणावरील प्रश्न उत्तरांचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट जरूर पहा आणि जो व्हिडिओ पाहायचा आहे तो शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास त्या लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. योग्य सहसंबंध ओळखा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. ए विधान दिलेलं आहे आणि आर त्याचं कारण दिलेलं आहे. विधान आणि कारण याच्यात सहसंबंध ओळखायचा आहे. दोन्ही विधानं चूक आहेत की बरोबर आहेत हे ओळखून सहसंबंध ओळखायचा. 1. ए वस्तींचे विविध प्रकार असतात. आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. आता ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय आहेत. अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे ई. ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आहे. असा दोन्हींच्यामध्ये सहसंबंध आहे. दोन्ही विधानं मात्र बरोबर आहेत. पुढचं विधान पाहूया. क्रमांक 2चं विधान आहे. ए नगरे वाढतात त्याबरोबर त्याची कार्यही वाढतात. बरोबर आहे. आर एका नगराला केवळ एकच कार्य असते. हे विधान चूक आहे. पर्याय पाहूया. केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता याचं अचूक उत्तर आहे पर्यायाचा. तो आहे केवळ ए विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. कारणे लिहायची आहेत. भौगोलिक कारण 1 आहे. सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. 2. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. 3. झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. 4. नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. आता आपण त्याचं सविस्तर कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. उत्तर. ग्रामीण वस्तीचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत, पायथा, कृषी जमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषी संबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो. अशा वस्तीत इतर व्यवसायांचा विकास फारच संथ गतीने होतो. उद्योग आधारित द्वितीयक व्यवसाय आणि सेवा आधारित तृतीयक व्यवसाय या विकासाची वाढ व्यवस्थित होत नाही. अशा वस्तीची लोकसंख्या वाढ ही मर्यादित असते. अशा वस्तीच्या वाढीवरही मर्यादा असतात कारण स्थानिक संसाधन संपत्तीची कमतरता असते. अशा वेळेस त्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होईलच असे नसते. दुसरं भौगोलिक कारण लिहायचं आहे. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. उत्तर. ग्रामीण वसाहतींचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत, पायथा, कृषी जमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषी संबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो. क्रमांक 3. भौगोलिक कारण स्पष्ट करायचं आहे. झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. उत्तर. शहरांचे क्षेत्र जिथे संपते तिथून मोकळी जागा किंवा ग्रामीण क्षेत्राची सीमा सुरू होते.
अशा ग्रामीण आणि शहरी क्षेत्राच्या मधील भागाला झालर क्षेत्र म्हणतात. झालर क्षेत्र हे एक प्रकारचे दोन्ही वस्त्यांचे संक्रमण क्षेत्र असते. बहुतांशी वेळेस झालर क्षेत्रामध्ये नागरी वस्तीचा प्रसार किंवा विस्तार होत जातो. त्यामुळे एकीकडे या झालर क्षेत्रात ग्रामीण भूमी उपयोजनाचा प्रभाव दिसतो. तेथे वनक्षेत्र, कृषी क्षेत्र, जलसाठे असे भूमी आच्छादन आढळते. मात्र त्याच वेळेस हळूहळू नागरीकरणाच्या प्रभावामुळे निवासी बांधकाम उद्योग, खाणकाम असे नागरी भूमी उपयोजनही दिसू लागते. म्हणूनच झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. क्रमांक 4चं कारण स्पष्ट करायचं आहे. नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. उत्तर: जसजशी नगरांची वाढ होत जाते तसतशी तेथील जमिनीची निकडही वाढत जाते आणि बदलतही जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे निवासाची मागणी वाढते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा सुविधा, वैद्यकीय सेवा सुविधा अशा बहुविध सेवा सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण, आकृतिबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते. प्रश्न क्रमांक 3 आहे. टिपा लिहा. 1. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. 2. नागरी वस्तींच्या समस्या. 3. उपनगरे आणि 4. संमिश्र भूमी उपयोजन. यावर आपण टिपा लिहूया. क्रमांक 1ची टिपा दिलेली आहे. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. उत्तर: शहरांचे सीमावर्ती प्रदेशातील झालर क्षेत्राला नागरी झालर संक्रमण क्षेत्र म्हणतात, तर ग्रामीण वस्त्यांच्या सीमावर्ती क्षेत्राला ग्रामीण झालर क्षेत्र म्हणतात. शहरांच्या झालर क्षेत्रात भूमी उपयोजन हे मिश्र भूमी उपयोजन दर्शवते. नागरी प्रदेशाच्या झालर संक्रमण क्षेत्रात काही वेळेस प्रभाव नागरी क्षेत्राचा, परंतु भूमी आच्छादन हे ग्रामीण वस्ती दृश्य असते. कृषी क्षेत्र, वनक्षेत्र, जलक्षेत्र, मोकळी जागा, गायरान असे भूमी आच्छादन असणारा झालर क्षेत्रात हळूहळू नागरी विस्ताराचा प्रभावही दिसू लागतो. शहरांच्या या झालर क्षेत्रात शहराचा विस्तार होतो. निवासी बांधकाम क्षेत्र वाढते. उद्योग, खाणकाम, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था या स्वरूपात भूमी उपयोजनाचे स्वरूप बदलते. त्यामुळेच या झालर क्षेत्रात भूमी आच्छादन हे ग्रामीण स्वरूपाचे, तर भूमी उपयोजन हे नागरी क्षेत्राचे अशा आंतरक्रिया दिसून येतात. झालर क्षेत्रातील हे संक्रमण नेहमी स्वेच्छेने आणि सुगमतेने होतेच असे नाही. काही वेळेस झालर क्षेत्रात प्रशासन ग्रामीण क्षेत्राचे आणि विस्तार नागरिक भूमी उपयोजनाचा अशी प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपालिका असा संघर्षही कधीकधी पाहायला मिळतो. संक्रमणाच्या कालखंडात ग्रामीण झालर क्षेत्र हळूहळू आपली ओळख होते. संक्रमण क्षेत्रातील या लोकांना शहरी सेवा सुविधांची भुरळ पडते. मात्र तेव्हाच त्यांना आपली ग्रामीण ओळख ठेवायची असते. मात्र या संघर्षाच्या काळाच्या ओघात हा संक्रमण प्रदेश आपली स्वतःची ओळख हरवून बसतो आणि हे क्षेत्र शहरी क्षेत्रात पूर्णपणे विलीन होऊन जाते. शहरांच्या प्रभावामुळे या संक्रमण क्षेत्रातील जमिनीच्या किमतीही खूप वाढतात आणि एकूणच शहरीकरणाचा वेग या प्रदेशात सर्वाधिक असतो. नंबर 2 टिपा. नागरी वस्तींच्या समस्या. उत्तर: नागरी वस्त्यांची स्वतःची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. येथे प्रामुख्याने द्वितीयक व तृतीयक उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विकास होतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे साहजिकच नागरी क्षेत्राचे आकर्षण असते. त्यामुळे एकंदरीतच नागरी वस्ती सतत वाढत असते. मात्र त्यामुळेच नागरी वस्त्यांच्या काही स्वतःच्या समस्या निर्माण होतात. लोकसंख्येची वाढ ही नागरी वस्त्यांची एक प्रमुख समस्या आहे. नागरी वस्ती सतत वाढत असल्यामुळे लोकसंख्येच्या आधारे यांचे संक्रमण होत असते. छोट्या शहराचे मोठ्या नगरात, नगराचे महानगरात आणि महानगराचे अतिविशाल नगरात किंवा नगरसमूहात रूपांतर होते. अशा फार मोठ्या नागरी वस्तीचे व्यवस्थापन आणि प्रशासन करणे जिकिरीचे ठरते. याचा परिणाम म्हणून नागरी वस्त्या बाह्य क्षेत्रात वाढत जातात. त्यातून उपनगरांची निर्मिती होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून पाणी पुरवठा, वाहतूक, सांडपाणी विल्हेवाट, शिक्षणाच्या सोयी, वैद्यकीय सोयी अशा नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतो. वाढत्या लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्यांची अनियंत्रित वाढ होते.
वाहतूक कोंडी, हवा आणि ध्वनी प्रदूषण, कारखान्यातून होणारे प्रदूषण, दूषित पाण्याची समस्या अशा विविध समस्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत जाते. काही वेळेस नागरी क्षेत्राच्या सीमावर्ती प्रदेशात, विशेषतः संक्रमण क्षेत्रात, नागरी ग्रामीण भूमी उपयोजनातही थोडे संघर्ष पाहायला मिळतात. सीमावर्ती प्रदेशातील ग्रामीण भागातील लोकांना शहरांचे आकर्षण असते, मात्र त्याच वेळेस त्यांना आपली ग्रामीण ओळख टिकवायची असते. या संक्रमणामुळे काही वेळेस स्थानिक प्रशासनात संघर्ष निर्माण होतात. ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत आणि नागरी क्षेत्रातील नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या अधिकार क्षेत्रात असे संघर्ष दिसून येतात. थोडक्यात, नागरी वस्त्यांचे स्थान, त्यांची भविष्यकालीन वाढ, तेथील सेवा सुविधा आणि त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणारा ग्रामीण क्षेत्रावरील प्रभाव यातून नागरी वस्तींच्या स्वतंत्र समस्या निर्माण होतात. पुढची टीप आहे तिसरी, उपनगरे. उत्तर, औद्योगिक क्रांतीनंतर उद्योग आणि कारखान्यांची वाढ होत गेली आणि त्यामुळे शहरांची अत्यंत वेगाने वाढ होत गेली. उद्योग आणि कारखान्यांमुळे रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर सुरू झाले. शहरांमधील लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आणि या लोकसंख्येच्या दबावामुळे शहरांचा विस्तार होत गेला. वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे नगरात आणि नगरांचे महानगरात रूपांतर झाले. अनेक महानगरांची लोकसंख्या ही 10 लाखांच्याही पलीकडे वाढली. शहरांमधील जमीन आणि भूमी उपयोजनात मोठा बदल घडून आला. निवासी बांधकाम क्षेत्र कमी पडू लागले आणि त्यामुळे या महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात निवासी बांधकाम, वैद्यकीय, शैक्षणिक सेवा सुविधा असा विस्तार होत गेला. यालाच नागरी प्रसरण असेही म्हणतात. जेव्हा महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात असे नागरी प्रसरण पाहायला मिळते, तेव्हा त्यातून उपनगरांची निर्मिती होते. खरं म्हणजे ही उपनगरे स्वतंत्र शहरेच असतात, मात्र त्यांचे एकंदरीत अस्तित्व हे मुख्य महानगरावरच अवलंबून असते. कारण महानगर हे या उपनगरातील लोकांना उपजीविकेच्या संधी पुरवते. त्यामुळेच दृश्य स्वरूपात जरी उपनगर हे वेगळे शहर असले तरी हे उपनगर आणि त्याचे मुख्य महानगर यांच्यात रोजच खूप मोठ्या प्रमाणात संपर्क, देवाणघेवाण, वाहतूक, सेवा सुविधा, लोकांचे दैनिक स्थलांतर असे परस्परावलंबन दिसून येते. चौथी टिपा आहे, संमिश्र भूमी उपयोजन. उत्तर, नागरी क्षेत्रात भूमी उपयोजनाचा एक विशिष्ट कल दिसून येतो. त्यानुसार नगरांमधील किंवा शहरांमधील ठराविक क्षेत्र हे निवासी बांधकामाखाली, ठराविक क्षेत्र हे उद्योगांसाठी, वाहतूक सेवांसाठी, उद्यानांसाठी आणि मनोरंजनाच्या साधनांसाठी वापरले जाते. मात्र काळाच्या ओघात जशी शहराची वाढ होत जाते तशी शहरातील किंवा उपनगरातील जमीन वरील विशिष्ट कारणांसाठी वापरली जाते असे नाही. तेथे राहणाऱ्या लोकांच्या सोयीने एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग, व्यवसाय आणि निवासाची सोय केली जाते. त्यामुळे मिश्र भूमी उपयोजन दिसून येते. अशा प्रदेशात निवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, दुकाने, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये अशा विविध गोष्टी एकमेकांजवळ आढळून येतात. याला संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात. असे संमिश्र भूमी उपयोजन हे प्रामुख्याने शहरांच्या अलीकडे झालेल्या वाढीच्या क्षेत्रात दिसून येते. प्रश्न चौथा आहे, दीर्घोत्तरी प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा. 2. वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा. सविस्तर उत्तर पाहूया. क्रमांक 1. ग्रामीण वसाहतींची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर, ग्रामीण वसाहतींची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. ग्रामीण वसाहतींच्या स्थानांवर आणि विकासावर भूरचना, मृदा, हवामान, पाण्याची उपलब्धता यांचा प्रभाव पडताना दिसतो. 2. यामुळे ग्रामीण वसाहती विशिष्ट स्थानावर वसलेल्या दिसतात. त्यानुसार त्यांना पाणवठ्यावरील वस्ती, मैदानी प्रदेशातील वस्ती, डोंगर पायथ्यावरील वस्ती, डोंगर माथ्यावरील वसाहत किंवा रस्त्याच्या कडेने वाढलेली ग्रामीण वसाहत असे म्हटले जाते. 3. ग्रामीण वस्त्यांमध्ये नदी, पर्वत, विहिरी, शेते, वने असा नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव जास्त असतो. 4. ग्रामीण व्यवसायात शेती व उद्योग, पशुपालन, खाणकाम, मासेमारी असे प्राथमिक व्यवसाय प्रामुख्याने आढळतात.
क्रमांक 5 वैशिष्ट्य, ग्रामीण वस्त्यांची लोकसंख्याही कमी असते, शिवाय तेथील लोकसंख्या घनता ही 100पेक्षा कमी असते. 6 बहुतांशी ग्रामीण वस्त्या या विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. अशा वस्त्या या प्रामुख्याने सुपीक मृदा असलेल्या नदी खोऱ्यांच्या मैदानी प्रदेशात आढळतात. 7 काही ग्रामीण वस्त्या मात्र केंद्रित स्वरूपाच्या आहेत. पाण्याचा तुटवडा असणाऱ्या वाळवंटी किंवा निमवाळवंटी क्षेत्रात विहिरी किंवा तलावाच्या भोवती केंद्रित स्वरूपाची ग्रामीण वस्ती निर्माण होते. 8 ग्रामीण वसाहतीचे भूमी उपयोजनही वैशिष्ट्यपूर्ण असते. बहुतांश ग्रामीण वसाहतीत शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे भूमी उपयोजनावर शेती क्षेत्राचा जास्त प्रभाव दिसतो. दुसरा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते उदाहरण स्पष्ट करा. उत्तर, वस्त्यांचे प्रत्यक्ष आकार आणि त्यांचे दृश्य स्वरूप व रचना यांच्या आधारे वस्त्यांचे प्रत्यक्ष दृश्य स्वरूप म्हणजे वस्त्यांचे आकृतिबंध होय. वस्तीच्या स्थानावर अतिसुरुवातीस विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव जास्त असतो आणि त्यामुळेच पर्वत पायथा, पाण्याची उपलब्धता, कृषी क्षेत्र, नदी खोऱ्यातील सपाट जमीन, सागर किनारी क्षेत्र अशाच स्थानांचा वापर वस्तीच्या विकासासाठी केला जातो. मात्र एकदा वस्ती झाल्यानंतर त्या अवस्थेतील लोकसंख्या विविध व्यवसायांमध्ये कार्यरत होते. अशा आर्थिक व्यवसायांच्या काही स्वतंत्र गरजा असतात आणि त्यामुळे शहरांच्या पुढील वाढीवर विविध घटकांचा प्रभाव पडतो आणि हळूहळू शहर किंवा ग्रामीण वसाहतीचा एक स्वतंत्र आकृतिबंध तयार होतो. अशा प्रकारचे आकृतिबंध तयार होण्यामागे विविध घटक कारणीभूत ठरतात आणि त्यानुसार विविध आकृतिबंध आणि त्यावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे स्पष्ट केलेले आहेत. क्रमांक 1 रेषीय आकृतिबंध. नदीच्या प्रवाहानुसार नदीच्या काठाकाठाने जेव्हा वस्ती वाढते तेव्हा काळाच्या ओघात त्या वस्तीला एक रेषीय आकृतिबंध प्राप्त होतो. जेव्हा नागरी वसाहत एखाद्या प्रमुख वाहतूक मार्गानुसार म्हणजे रस्ते किंवा रेल्वे मार्गानुसार वाढत जाते तेव्हा अशाच प्रकारचा रेषीय आकृतिबंध नागरी वसाहतींनाही प्राप्त होतो. 2 वर्तुळाकार आकृतिबंध. एखाद्या तलावाकाठी वस्तीची वाढ झाल्यास ती वर्तुळाकार स्वरूपात वाढते. ग्रामीण वस्त्या विहीर किंवा तलावाभोवती वर्तुळाकार स्वरूपात वाढल्याचे दिसून येते. काही नागरी वस्त्या या स्थानिक राजाचा राजवाडा किंवा एखादे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ उदाहरणार्थ मंदिर याभोवती वाढल्या तर त्या नागरी वस्तींनाही वर्तुळाकार आकृतिबंध प्राप्त होतो. क्रमांक 3 केंद्रोत्सारी आकृतिबंध. एका प्रमुख केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो आणि वस्त्यांमधील सर्व वाहतूक मार्ग या केंद्रापासून सुरुवात होऊन बाह्य भागात विकसित होतात. अशा वेळी जेव्हा वस्ती वाढते तेव्हा त्या वस्तीचा आकृतिबंध हा केंद्रोत्सारी स्वरूपात दिसून येतो. 3 त्रिकोणी आकृतिबंध. 2 नद्यांचा संगम किंवा 2 प्रमुख महामार्ग आणि रेल्वे मार्ग जिथे एकत्र येतात अशा ठिकाणी जेव्हा वस्ती वाढते तेव्हा ती वस्ती 2 नद्यांचा संगम किंवा महामार्गाच्या एकत्र येण्याच्या मधल्या भागात त्रिकोणी स्वरूपात वाढते आणि वस्तीला त्रिकोणी आकृतिबंध प्राप्त होतो. क्रमांक 5 आयताकृती आकृतिबंध. आधुनिक काळातील नियोजित वस्त्यांची निर्मिती ही उभ्या आणि आडव्या अशा एकमेकांना समांतर जाणाऱ्या वाहतूक मार्गांना अनुसंगून केली जाते. घरे एका ओळीत आणि सरळ रेषेत असतात. सर्व वाहतूक मार्ग हे एकमेकांना समांतर असतात आणि अशा वेळी जेव्हा वस्तीची वाढ होते तेव्हा त्या वस्तीस पुढे आयताकृती आकृतिबंध प्राप्त होतो. 6 आकारहीन आकृतिबंध. वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या भविष्यकालीन वाढीवर जेव्हा कुठल्याही एका ठराविक घटकाचा प्रभाव न पडता वस्ती वाढत जाते आणि वस्ती पण नियमित स्वरूपात वाढते तेव्हा त्या वस्तीला आकारहीन आकृतिबंध प्राप्त होतो. अशी वस्ती सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार वाढत जाते. औद्योगिक क्रांतीनंतर बहुतांशी महानगरांची वाढ ही आकारहीन आकृतिबंध दर्शवते. यानंतर फरक स्पष्ट करा. 5वा प्रश्न आहे. 1 भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. 2 ओसाड आणि बिगर शेती भूमी. 3 केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. आणि 4 केंद्रित आणि विखुरलेली वस्ती. फरक स्पष्ट करूया आपण. क्रमांक 1 आहे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. त्यातलं पहिला भूमी उपयोजनचा भाग पाहूया. 1
भूमी उपयोजनावर प्रामुख्याने मानवी घटक प्रभाव पाडतात. 2. वस्तीचे सुरुवातीचे स्थान हे भूमी आच्छादनावरच अवलंबून असते. 3. मात्र काळाच्या ओघात जसजशी मानवी वस्ती वाढत जाते तसा आपल्या गरजेप्रमाणे मानव भूमी आच्छादनात बदल घडवतो आणि तेथील जमीन आपल्या विविध उद्देशांसाठी वापरतो. 4. अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे भूमी उपयोजनात किंवा वापर पद्धतीत झालेला बदल म्हणजे भूमी उपयोजन होय. त्यातला दुसरा भाग आहे भूमी आच्छादन. 1. भूमी आच्छादनावर प्रामुख्याने नैसर्गिक घटक प्रभाव पाडतात. 2. एखाद्या जमिनीवर किंवा क्षेत्रावर निसर्गतःच असलेल्या गोष्टींना भूमी आच्छादन म्हटले जाते. 3. भूमी आच्छादनात निसर्गतः तयार होणारी पर्वत, पठारे, दऱ्या यासारखी विविध भूरूपे, नद्या, सरोवरे, तलाव यासारखी जलरूपे, वनक्षेत्र, गवताळ प्रदेश अशा विविध प्राकृतिक घटकांचा समावेश होतो. फरक स्पष्ट करा. दुसरा आहे ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी. त्यातला पहिला भाग ओसाड भूमी. उंच सखल जमीन, ओसाड वाळवंट, नदीच्या गळीचा प्रदेश किंवा नद्यांचा दरी प्रदेश आणि सर्व प्रकारची नापीक जमीन यांचा ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात समावेश होतो. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही अशा जमिनीत शेती करता येत नाही. दुसरा भाग आहे बिगर शेती भूमी. ग्रामीण वस्तीतील घर बांधणी, रस्ते, कालवे, उद्याने, दुकाने, शाळा अशा कृषीतर जमिनीखालील क्षेत्राचा समावेश बिगर शेती वर्गात केला जातो. पुढचा फरक आहे तिसरा केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. त्यातला पहिला भाग केंद्रोत्सारी वस्ती. 1. एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. 2. हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. दुसरा भाग आहे वर्तुळाकार वस्ती. 1. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्ती आकार घेते. 2. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. पुढचा चौथा शेवटचा फरक आहे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. त्यातला पहिला भाग केंद्रित वस्ती. 1. वसाहत स्थानावर परिणाम करणारे घटक जेव्हा प्रतिकूल असतात तेव्हा इतर कारणांमुळे माणसाचा जास्तीत जास्त एकत्र जवळजवळ राहण्याचा कल असतो. संरक्षण, सुरक्षित स्थान हे केंद्रित व त्यांचे प्रमुख कारण असते. त्यामुळे अशा ठिकाणी वस्त्यांचे केंद्रीकरण झालेले दिसते. 2. पर्वत पायथा, पर्वतमाथा, वनांचा प्रदेश, वाळवंटातील पाण्याची जागा, मरुद्यान, तलाव, विहिरी यांच्या सभोवती केंद्रित वस्ती आढळते. दुसरा भाग आहे विखुरलेली वस्ती. 1. वसाहत स्थानावर परिणाम करणारे घटक बहुतांशी प्रमाणात अनुकूल असतात तेव्हा त्यांना स्थान निवडण्यासाठी जास्त स्वातंत्र्य प्राप्त होते. त्यामुळे अशा प्रदेशात वस्त्या एकमेकांपासून दूर दूर विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. 2. नद्यांची सुपीक मैदाने, सागर किनारे, जलसिंचनाच्या सोयी असणारे प्रदेश अशा प्रदेशात विखुरलेल्या अवस्थेत वस्त्या आढळतात. प्रश्न क्रमांक 6. सुबक आकृत्या काढून नावे द्या. आकृती काढायची, नावं द्यायची. 1. रेषीय वस्ती. 2. केंद्रोत्सारी वस्ती. 3. केंद्रित वस्ती आणि 4. विखुरलेली वस्ती. याची आपण आकृती काढून नावे देऊया. आता पहिली आकृती आहे पहा, ही रेषीय वस्तीची. अशा प्रकारे चौकोनामध्ये आकृती काढायची आहे आणि ही नदी आहे, नाव द्यायचं नदी आणि त्याच्या कडेने झालेली वस्ती. अशा प्रकारे आकृती रेषीय वस्तीची काढायची आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्रमांक 2 आहे केंद्रोत्सारी वस्ती. अशा प्रकारे चौकोनामध्ये वस्ती काढायची आहे. हे केंद्र आणि अशा प्रकारे रस्तेमध्ये वस्तीचे घरं दाखवायचे. अशी आकृती काढा केंद्रोत्सारी वस्तीची. नंतर तिसरी आहे आकृती केंद्रित वस्ती. अशा प्रकारे चौकोनामध्ये आकृती काढा. केंद्रित झालेली ही घरे, अशा प्रकारे घरे दाखवा. नंतर चौथी आकृती आहे विखुरलेली वस्ती आहे पहा. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती दाखवा. विखुरलेली वस्ती ही आकृती काढा. प्रश्न क्रमांक 7 शेवटचा आहे. प्रश्न आहे ते आकृती दिलेली आहे आणि प्रश्न लोणार शहराच्या भूमी उपयोजनात कालानुरूप झालेले बदल तुमच्या शब्दात मांडा. हे लोणार सरोवर काळानुसार कसे बदल झालेले आहेत ते आपल्या शब्दामध्ये मांडायचं आहे. पाहूया उत्तर. कालानुरूप लोणार शहराची वाढ झालेली असून त्याचा थेट प्रभाव भूमी उपयोजनावर दिसून येतो. लोणार शहराचा विस्तार वाढला आहे.
तेथील निवासी बांधकाम क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. लोणार शहराच्या पूर्वेस तसेच आग्नेय दिशेस लोणार शहराचा विस्तार झाला असून नवीन शासकीय कार्यालये, रुग्णालय, शैक्षणिक संस्था यांची निर्मिती झालेली दिसते. मोकळ्या जागेचे क्षेत्र कमी झाले आहे. त्याच वेळेस खाणकाम क्षेत्र विस्तारले आहे. हा विस्तार प्रामुख्याने वाहतूक मार्गाच्या अनुषंगाने झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तसेच आवडलेला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना या लिंक शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.